त्याला भाडं तर लागलं, बीकेसीचं भाडं आहे. एक जे होतं ते भाडं कॅन्सल झालं. आता बीकेसीचं भाडं लागलं 300 रुपये का काहीतरी भाडं आहे. तर ड्रॉप करूया मॅडमला आणि बीकेसीवरून तर लागेलच काय ना काहीतरी चांगलं. कस्टमरला सोडलं आपण इकडे हॉटेलला. ड्रॉप आता बघूया इथून काय पिकअप लागलं, कारण बीकेसीमधून काय ना काहीतरी लागायला पाहिजे चांगलं मजबूत. कारगरचे 480 रुपये दाखवते. काय जाणार आहे माणूस. परत आपल्याला बुकिंग लागली आहे. लोकल आहे, 8 मिनिटाचा टाइम दाखवते. 140 रुपयाची बुकिंग आहे. कारण तिथे थांबण्यापेक्षा लोकल एक मारलेली बरं. 8 मिनिटाच्या जागेवरून पिकअप होतो. आणि कस्टमर बोलला मी लिफ्टमध्ये येतोय. मी बोलू या तुमचं स्वागत आहे आमच्या कंपनीमध्ये. तर बघूया, कस्टमर बोलला इथे MCAच्या पुढे गाडी लाव. तर वाट बघूया कस्टमरची. कस्टमरला 5 मिनिटं म्हणता 10 मिनिटं बी लागू शकते, असं काय नाही. बघूया इथे 140 रुपयाची बुकिंग होती. कस्टमरला सोडलं ASEAN हार्ट हॉस्पिटलच्या तिकडे कस्टमरला. आणि बुकिंग तर येते पण थोडं आपल्या हिशोबाने घ्यायला पाहिजे. 100-200 मध्ये खेळण्यात फायदा नाही. तर बघूया आता कोणती चांगली बुकिंग आली तर घेऊया. आज ट्रॅफिक तर एवढं दिसत नाही, पण भाडे बी जसे पाहिजे तसे भेटत नाही. बघूया थोड्या वेळ वाट बघू. परत एक बुकिंग लागली बीकेसीवरून. 40 रुपयाची बुकिंग आहे आणि सोडायचं आहे जवळच तसं तर, पण हॉटेलला जायचं आहे. तिकडून काय ना काहीतरी भेटेलच. पण कस्टमर एवढं चांगलं बोलायला, दादा किधर आहे. मी बोललो आ राहू सर आ राहू. 140 रुपयाची बुकिंग आहे. हॉटेलला सोडायचं कस्टमरला. बघा आता पिकअप करायला तर जाऊ आपण. 5-10 मिनिटाचा टायमिंग आहे पिकअपचा. बुकिंग आहे कॅपिटल बिल्डिंग वरून, बीकेसी वरून इक्विनॉक्स. तर आपण बघूया आता इथे कस्टमरची वाट बघूया. अरे बाबा मला कुठं आहे कस्टमर. मला वाटतं आपण कस्टमरला ड्रॉप केलं इथे. आता निघूया आपण. कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर हॉटेलची बुकिंग होती. इथून तर काय भेटणार नाही, कारण बीकेसीला जावं लागेल हॉटेलच्या. कारण इकडे बुकिंग घ्यायला बी टेन्शनवालं काम आहे. कारण गल्लीमध्ये गाडी जात नाही. रिक्षावाले एवढं परेशान करतात, स्टेशनवाले. त्याच्यामुळे इथून चुपचाप गेलेलं बरं. हॉटेल बहुतेक स्वस्त आहे वाटते, कारण इथं ना भरपूर लोक येतात. मीच जवळपास 10-12 लोकांना सोडलं असेल इथे. टी परमिट गाडी आपण भारी बनवली बिचारा. जातो बाबा जातो, पण घातली तर सांगू नको. बाईकवाल्याला तर जराच आहे दम राहिला. कधी घुसुकीन कधी नाही की असं वाटतं यांना. कोणाला काही नाही म्हणा, पण बाईकवाले एवढे सतत काही समजतच नाही यांचं. आता बघूया, कारण इकडे आपण ड्रॉप केलं तर जाऊया कस्टमर. आता भूक लागली, काहीतरी खाऊया थोडंफार आणि निघूया मग अजून मैदानामध्ये. बघा कसे पार्किंग लावलेली आहे. लोकांनी गाड्या चालवा का नाही चालवा हे त्यांना समजायला पाहिजे. उबरचे 800 रुपये होते मायनस, आता क्लिअर केले बहुतेक.
बरोबर 200 रुपये बाकी असेल, कारण ऑनलाईनच बुकिंग देत होतं. त्याच्यामुळे बुकिंग घ्यायचं का नाही घ्यायचं 3 दिवसापासून 4 दिवसापासून नंबर मायनस होता, तर उबर चालवलं नाही. ओला चालवलं. ओला 2-3 दिवस नवीन चांगला धंदा देत होता. आता रिचार्ज मारलं 7 दिवसाचं तरी बी धंदा देणार गेला. त्याच्यामुळे आपलं उबरच बरं आहे. चुपचाप उबरच चालवायचं. जास्तच्या चक्करमध्ये जे भेटायचं ते बी भेटणार नाही, कारण उबरचा फोन आलेला की तुम्ही ऑनलाईन तर दिसत आहे पण भाडं नाही घेत आहे. त्याच्यामुळं उबरच बरं आहे, कारण आपण उबर भरपूर वर्षापासून चालू आहे. चला नाश्ता आणला, आता नाश्ता तर करूया. भूक लागली, आता बघूया थोड्या वेळ लागलं तर लागलं. काही एअरपोर्टचं भाडं यायला ओलाला पण देण्यात गेलं, त्याच्यामुळे ओला चालवायचं मन नाही करत. बघूया आता थोड्या वेळ नाश्ता करून जाऊया, कारण आज आपल्याला थोडं जास्त वेळ काम करायचं आहे. त्याच्यामुळे नाश्ता केलेला बरा. चला नाश्ता करतो. परत एक बुकिंग लागली ओलाची 130 रुपयाची आहे. जवळ सोडायचा बघा, ट्रेड सेंटरवरून हा भारतनगर जाता तिथं ड्रॉप करायचा आणि तिथून CNG भरून येऊया, कारण असं पण आपल्याला CNG भरायला जायचं होतं, कारण रात्री CNG पंप बंद राहते कुठं. नेमका हाय कुठं कस्टमर. रुपयाची बुकिंग होती, ठीकच होती, कारण असं बी काय वाजत नव्हतं. त्याच्यामुळे घेतलेली बरे आहे म्हणून घेऊन टाकली. नाही पुढे नेमकं बघूया. आता आपण CNG भरलेला आहे 390 रुपयाचा, आणि आता बघूया ऑनलाईन झालं होतं काय भेटलं तर जाऊया. अजून एक भाडं लागलं, ग्रँड हयातवरून सोडायचं आहे कुर्ल्याला. 180 का 190 रुपयाचं आहे. प्रीमियरचं भाडं आहे. तर भाडे वाजत नव्हते. अर्धा एक तास असंच गेला CNG भरल्याच्या नंतर. आता चाललो पिकअप करायला कस्टमरला. 180 रुपयाचं आहे, ऑनलाईन पेमेंट आहे. ओके, आता कस्टमरला पिकअप करायला जाऊया. आता आपण हयातला एंट्री मारू. किती भारी दिसतं बघा, हयातला एंट्री मारली. बापरे, हे इकडे बघा, पाणी. कस्टमर कुठे? कस्टमर हात दाखवायला तर जाऊया. कस्टमर हेच आहे, कस्टमर आपला. मी ब्रो 99 कॅबवाल्याची रील बघितली, आणि एक ओला गाडीवाला आहे आणि भिवंडीवरून कस्टमर बसवलेलं. त्याचं बिल झालेलं 800च्या वर झालेलं काहीतरी, आणि कस्टमर असे भिकारचोट राहतात की बिल द्यायला जीवावर येते त्यांच्या. जर अवकात नसेल बिल द्यायची तर कशाला बसावं त्यांनी गाडीमध्ये, समजायला पाहिजे. आणि 60 किलोमीटरवरून त्याला सोडलं त्याच्या घरी, आणि बिल द्यायला जीवावर राहिलं. आता ओलावाले तर असे गेलेली केस आहे की ना कंप्लेन करत, ना कस्टमर केअरला फोन लागत, ना. ओलापेक्षा उबर चांगलं आहे, त्यासाठी बोलतो उबर चालवा, कारण ओला खूप परेशान करते. आता बिचाराचं एवढं नुकसान झालं. कस्टमरचं गेला, दारू पिऊन होता कस्टमर, त्याला काय घेणं देणं, त्याचे पैसे वाचले. जास्त काय करेल, ID ब्लॉक करेल, दुसरं अजून काय करू शकते. ओलाचे कस्टमर असे असतात की त्यांना पैसे देऊ वाटत नाही. जेव्हा पैसे द्यायचे नसेल तर ट्रेनने जायचं ना, कशाला कोणाला एवढं परेशान करायचं. बिचारा 60 किलोमीटरवरून गेलं, त्याच्या जीवाला किती तकलीफ झाली असं. कस्टमरचा दारू पिऊन गेला. माझ्यासोबत पण घडलं होतं एक बार, कारण ते मुंब्रावरून बुकिंग होती. मुंब्रा भिवंडीवाल्याचे असेच नखरे आहे, कारण मी
अगोदर बघितलं होतं की पहिली गोष्ट मी मुंब्रा भिवंडीला नाही जात भाडे घेऊन, कारण याच्यामुळे भीती वाटते, लोक पैसे देत नाही, पैसे द्यायला जीवावर येते यांच्या. तर बघा सांभाळून चालवा गाडी. आता जावा घरी, कारण आता बुकिंग यायची शक्यता नाही, कारण 11 वाजून गेले आणि फिनिक्स मॉलला तर आता काही भेटणार नाही, सगळे रिक्षावालेच असणार. आता CNG तर भरलेलं आहे, आता सकाळी काही तेवढं परेशानी नाही. बघूया, समजा नाईटला जर जायची इच्छा झाली किंवा लवकर जायची इच्छा झाली तर जाऊया, कारण आजचा धंदा काय आपला झालेला नाही आहे. आज 800 रुपयाचा धंदा झाला आणि 380 की 390 रुपयाची काहीतरी CNG गेली गाडीमध्ये. पाऊस यायला थोडा थोडा. छोट्या छोट्या बुकिंगच्या चक्करमध्ये माणसाचा चांगला धंदा होत नाही. 2च भाडे घेतले असते तर आतापर्यंत 800-900 रुपयाचं भाडं झालं असतं. हे कुठलं भाडं आहे ते? घनसोली 291 रुपये. कोण जाणार आहे घनसोली 291 रुपयामध्ये? उबरवाले हो, जरा विचार करा आमचा बी. 219 मध्ये 15 किलोमीटर कोण जाणार आहे? जाऊ दे, आज जाऊया घरी लवकर आणि सकाळी जरा ट्राय करूया की कोशिश करूया सकाळी लवकर उठून कामाला जावं म्हणून, कारण सकाळी उठणंच होणार गेलं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.